धन्यवाद सभापती महोदया। अंतिम आठवडा प्रस्ताव आणि 260 खरं तर मी हा प्रस्ताव विरोधी पक्षाने मांडलेला पूर्णपणे वाचलेला आहे। यामध्ये त्यांनी अतिवृष्टी जी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात झाली, मोठ्या प्रमाणात पिकांचं गुराढोरांचं नुकसान झालं, त्या पॅकेजला त्यांनी फसवा म्हटलेलं आहे। परंतु ते पॅकेज डिक्लेअर करून ते पॅकेज मिळायला सुरुवात देखील झालेली आहे, तरी देखील विरोधी पक्ष त्यांच्या सवयीप्रमाणे सगळं नाकारत आहे। असू देत, परंतु त्यांनी मोठ्या प्रमाणात महानगरपालिका, नगर परिषदा, विकास प्रकल्प याच्यामध्ये भ्रष्टाचार वगैरे 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 बरंच काही काही त्यांनी म्हटलेलं आहे। परंतु आजच आपण पाहिलं की काल या 2 दिवसामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, हाऊसिंग मिनिस्टर, गृहनिर्माण मंत्री यांनी अतिशय ऐतिहासिक म्हणजे गेल्या 50 वर्षात कुठली अशी हाऊसिंग पॉलिसी आली नसेल अशा पद्धतीची हाऊसिंग पॉलिसी त्यांनी जाहीर केली। आणि मुंबईत राहणारा जो मूळ मराठी माणूस आहे, केवळ त्याच्याबद्दल की मुंबईतला माणूस बाहेर फेकला गेला असं न म्हणता काहीतरी ठोस पावलं उचलून आणि त्या हाऊसिंग पॉलिसीवर व्यवस्थित अभ्यास करून एक चांगली हाऊसिंग पॉलिसी त्यांनी आणलेली आहे की ज्यामध्ये 19,000 ज्या सेस इमारती आहेत, ज्या 1960 पूर्वीच्या इमारती आहे, मोडकळीस आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अनेक भाडेकरू आणि रहिवाशी टेनंट यांची खूप मोठी भांडणं, जवळजवळ 28,000 कोर्टात केसेस वेगवेगळ्या त्या होत्या। तर खूप मोठी प्रतीक्षा लोकांची थांबलेली आहे, कारण अनेक वर्ष हा तिढा सुटत नव्हता आणि खूप याच्यावर होमवर्क करून ही हाऊसिंग पॉलिसी आणलेली आहे। त्याचं खरं तर आपण कौतुक केलं पाहिजे। मगाशी विरोधी पक्षातल्या लोकांनी, 1-2 लोकांनी हळूहळू बाकं वाजवली, परंतु मला असं वाटलं सचिन भाऊ तिथे असतील तर त्यांनी म्हणजे चांगले व्यवस्थित बाकं वाजवायला पाहिजे होती। अनिल परब यांनी देखील बाक वाजवायचा प्रयत्न केला, परंतु एकदा वाजवला आणि नंतर त्यांना लक्षात आलं की आपण इकडे बसवलंय म्हणून त्यांनी हात बाजूला घेतला। त्यामुळे तुम्ही दिलखुलासपणे याच्यावर तुम्ही त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे असे मी या ठिकाणी व्यक्त करते। संजय गांधी नॅशनल पार्क इथल्या झोपडपट्ट्यांचा पण प्रश्न खूप वर्ष प्रलंबित होता, तो देखील मार्गी लागलेला आहे। ओसी नसलेल्या इमारतींना अभय योजना आणली। या सगळ्या गोष्टी महानगरपालिका ज्यांच्या हातात आहेत, जे माननीय एकनाथजी शिंदे यांनी या सगळ्या, तरी देखील आपण भ्रष्टाचार वगैरे काही काही गोष्टी त्याच्यामध्ये प्रस्तावामध्ये लिहिलेल्या आहेत, परंतु त्याचं कुठलं उदाहरण किंवा काही असं देण्यामध्ये विरोधी पक्ष हे अपयशी ठरलेला आहे। मला काही गोष्टी ज्या या प्रस्तावाच्या निमित्ताने मांडायच्या आहेत, ज्या महानगरपालिकेशी संबंधित आहे किंवा सरकारच्या इतर खात्याशी संबंधित आहेत। उमेद अभियान, या उमेद अभियानामध्ये गेली 10 वर्षापेक्षा जास्त काळ अनेक महिला, आपल्याला माहिती आहे सभापती महोदया की आपण महिलांमध्ये खूप या विषयात सगळा कळकळा आपण व्यक्त करता आणि कामही करता, परंतु या उमेदमध्ये ज्या महिला काम करतायत 10 वर्षापेक्षा जास्ती झालेले आहेत आणि या थंडीमध्ये देखील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान त्यांनी आंदोलन करत आहेत, तिकडे बसलेले आहेत मैदानावर आणि त्यांचं कायमस्वरूपी समायोजन करावं ही अशी मी भावना व्यक्त करते। त्यानंतर मनपा व नगरपालिका शाळेतील सेवानिवृत्त झालेल्या व त्यांना पेन्शन मिळत नाही आहे, ग्रॅच्युटी देखील मिळत नाही आहे 2022 पासून। आता खरं तर दादा भुसे साहेब होते, परंतु हा महानगरपालिकेच्या शिक्षकांशी संबंध आहे, तोही कुठेतरी लक्षात घ्यावा आणि उत्तरामध्ये मला याचं समाधान झालं तर त्या शिक्षकांचं देखील समाधान होईल। त्यानंतर 2023ला माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये काजू मंडळाची घोषणा केली, महामंडळ काजू प्रक्रिया वगैरे, त्यासाठी जवळजवळ 3 लाख टन काजू एकट्या कोकणातून महाराष्ट्रातून निर्माण होतो। तर या महामंडळाला देखील चालना दिली पाहिजे, हे कुठेतरी उत्तरात त्यामध्ये अपेक्षित आहे। आणि एक जरी आपण मला 15 मिनिटं वेळ दिला तरी मी तितका घेणार नाही। एक महत्त्वाचा विषय जो आहे, जो महानगरपालिका आणि क्षेत्राचे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे भटके कुत्रे हा एक खूप मोठी समस्या झालेली आहे।
अनेक लोकांचे जीव याच्यामध्ये गेलेले आहेत आणि या भटक्या कुत्र्यांचा म्हणजे शेवटी सुप्रीम कोर्टाला त्याच्यामध्ये मध्ये पडावं लागलं. खरं तर या भटक्या कुत्र्यांची समस्या ही प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, खेड्यात झालेली आहे. परंतु यामध्ये एक सुनियोजित पद्धतीने याच्यावर तोडगा काढला पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहे त्याच्यामध्ये एकतर त्यांना पकडणं, त्याच्यानंतर त्यांना रेबीज वॅक्सिन, अँटी रेबीज ते वॅक्सिन देणं आणि त्यांचं निर्बीजीकरण करणं, हे आत्तापर्यंत एवढंच होत होतं. परंतु थेट महानगरपालिका यामध्ये करत नव्हत्या. ते काम आउटसोर्सिंग करत होते. ते वेगवेगळे वेटरनरी डॉक्टर किंवा शेल्टर होम्स होते ते हे काम करत होते. थेट महानगरपालिकेने याच्यामध्ये एक जबाबदारी समजून किंवा त्यासाठी निधी ठेवणं हे अपेक्षित होतं. परंतु हे सगळं काम विस्कळीत आहे. तर या भटक्या कुत्र्यांचा जो प्रश्न आहे त्यासाठी आत्ता जे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले ते मध्ये एक तर त्यांना म्हणजे त्यांचा एक वाटेल तसं त्यांना काही वेळा आपण पाहतो की भटक्या कुत्रे पकडायला एखादी गाडी येते, परंतु त्यांना वाटेल तसं पकडलं जातं, त्यांना हातपाय बांधून ठेवले जातात. तो अमानुष प्रकार वाटतो. तसं न करता त्यांना व्यवस्थितपणे त्यांना पिंजऱ्यामध्ये बंद करणं, त्याच्यानंतर त्यांना वॅक्सिनेट करणं आणि त्यामध्ये नंतर त्यांचं निर्बीजीकरण करणं आणि त्यांचं पॉप्युलेशन कंट्रोल करणं हा अत्यंत महत्त्वाचा विषय. आणि पुढे सुप्रीम कोर्टाने एवढंही म्हटलं आहे की त्यांना शेल्टर होम त्यांच्यासाठी बांधले पाहिजे. ते प्रत्येकाच्या कुठे रस्त्यामध्ये कुठे येऊन लोकांना ते चावणं, काही लहान मुलं तर त्यांच्या चावण्यामुळे मेली आहेत. तर हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला सर्वच महानगरपालिकांची जबाबदारी आहे की त्यांच्यासाठी शेल्टर होम बांधणं. तर हे सगळं या प्रस्तावाच्या निमित्ताने मला असं वाटलं की हे बोलणं आवश्यक आहे. या सभागृहामध्ये, खालच्या सभागृहामध्ये देखील काही सदस्यांनी याच्यावर लक्षवेधी टाकली होती, परंतु या सभागृहामध्ये देखील याच्यावर उहापोह झाला पाहिजे किंवा त्याची वाच्यता झाली पाहिजे असं मला मनापासून वाटतंय. आणि त्यामुळे याच्यावर देखील मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं त्यांच्या उत्तरामध्ये अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि हे सर्व सरकारने जी कामगिरी गेली वर्षभरात केलेली आहे, मुंबईचा विकास असेल, गावाखेड्यांमध्ये अनेक योजना असेल, पेयजल असेल, घरकुल योजना असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये मेट्रोचा असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये सरकारने खूप मोठी कामगिरी केली आहे आणि त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करते. आणि विरोधी पक्षाचा हा जो प्रस्ताव आहे त्याच्यात काही तथ्य नाही असं मी व्यक्त करते. धन्यवाद.